भाजपाच्या राजकमल चौकातील जल्लोषानंतर ज्येष्ठ नेते कार्यक्रमानंतर निघून जाताच काही भाजप कार्यकर्त्यांनी चौकात असलेल्या खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यालयावरील बॅनर फाडले। त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता। अखेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवत स्थिती नियंत्रणात आणली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपनं आनंदोत्सवाचं आयोजन केलं होतं। यावेळी भाजपाचे स्थानिक नेते मंडळी उपस्थित होते। इथून नेते पदाधिकारी निघून जाताच भाजपाच्या काही समर्थकांनी या चौकात बळवंत वानखेडे यांच्या प्रचार कार्यालयावर लागलेलं बॅनर फाडून टाकलं। त्यामुळे स्थिती बिघडली, तणाव वाढला आणि एकमेकांविरोधात नारेबाजी युद्ध सुरू झालं। स्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही। पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता। अखेर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते शांत झाले, तर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका बाजूला झाले। त्यामुळे तणाव निवळला आणि या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली। त्यावेळी पोलीस देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते।